नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आरोग्य सिरीजमध्ये आज आपल्याबरोबर आपल्याला माहिती देण्यासाठी डॉक्टर रेवती राणे आलेले आहेत. अकलूजमध्ये गेली 11 वर्ष त्यांची प्रॅक्टिस आहे. मल्टी स्पेशालिटी एपेक्स हॉस्पिटल आणि अकलूज IVF सेंटर ह्याच्या त्या डिरेक्टर आहेत. त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आणि पब्लिक अवेअरनेससाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. डॉक्टर रेवती, मंगळवार मार्केटिंगमध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद. IVF बद्दल अनेक शंका असतात लोकांच्या मनात हो. आणि ऐकलेला शब्द आहे किंवा थोडंसं वाचलेलं असतं लोकांनी. पण मला पहिल्यांदा आपण अशी सुरुवात करूया की एक्झॅक्टली IVF म्हणजे काय, त्याची थोडक्यात प्रोसिजर कशी असते. हा अगदी महत्वाचा तुम्ही आता पॉइंट सांगितला की IVF बद्दल लोकांनी वाचलेलं असतं. खरं तर प्रॉब्लेम इथेच सुरू होतो की लोक वाचतात, त्यातली माहिती किती शास्त्रशुद्ध आहे, किती सायंटिफिकली ती बेस्ट आहे ते माहिती नसतं आणि त्यातून गैरसमज जास्त सुरू होतात. बरोबर. त्याच्यामुळे सायंटिफिकली करेक्ट माहिती ही लोकांपर्यंत पोहोचणं, तो सोर्स तसा पाहिजे की त्यांना ती माहिती योग्य मिळतेय, तर ते महत्वाचं आहे. तर IVF म्हणजे काय की IVF हा इन विट्रो फर्टिलायझेशनचा शॉर्ट फॉर्म आहे. तो थोडक्यात काय आहे की स्त्री बीजांड शरीराबाहेर काढलं जातं, ओव्हरीमधून oocyte काढलं जातं, त्याच वेळेस स्पर्म घेतला जातो आणि स्पर्म आणि बीजांड हे बाहेर फर्टिलाइज केलं जातं आणि त्याच्यानंतर जो गर्भ तयार होतो तो गर्भ मग गर्भाशयामध्ये पुढे सोडला जातो. राईट. सो थोडक्यात ही प्रोसिजर आहे ज्याला आपण IVF म्हणतो. त्याचे प्रकार बरेच आहेत, त्याच्यामध्ये आता ऍडव्हान्सेस पण खूप आलेले आहेत. आता इथे म्हणजे आता तुम्ही व्याख्या सांगताना एक म्हणलात की बाहेर त्याचं फर्टिलायझेशन केलं जातं. तर जेव्हा बाहेर आपण म्हणतो ते एन्व्हायरमेंट कसं असतं ते थोडंसं सांगा. तर ह्यात अजून एक सांगते की लोक ह्याला टेस्ट्यूब बेबी म्हणतात ना सर्वसामान्य, की टेस्ट्यूब बेबी केलं असं. तर एकतर आता हे टेस्ट्यूब मध्ये नाही केलं जात, हे थोडं समजण्यासाठी इनिशियली सुरुवातीच्या प्रोसेसेसमध्ये ते टेस्ट्यूबचा वापर होतही असेल, पण टेस्ट्यूब मध्ये ॲज बाळ नाही तयार होत, कारण याच्यामुळेच लोकांना वाटतं की ते टेस्ट्यूब मध्ये होतंय, बाहेर होतंय, तर ते काहीतरी कृत्रिम आहे. तर तसं नाहीये. जे एग बाहेर आपण घेतो शरीराबाहेर, तर त्याच्यामध्ये IVF पद्धतीमध्ये एग आणि स्पर्म हे एकत्र एका डिशमध्ये ठेवले जातात आणि ते इन्क्युबेटरमध्ये ठेवले जातात. बरोबर. जे आपल्या मनुष्याच्या शरीराशी थोडंसं त्याचं तापमान, त्यातले जे काही गॅसेस वापरले जातात ते त्याचे मेंटेन्ड असतात. IVF पद्धतीमध्ये त्याच्यात नॅचरल सिलेक्शननी म्हणजे स्पर्म सिलेक्शननी जाऊन तो स्पर्म स्वतः जाऊन एगला फर्टिलाइज करतो आणि ते फर्टिलाइज जे एग असतात त्यातून पुढे बाळं तयार होतात. आता ह्यातच दुसरी जी प्रणाली आली आहे ज्याला आपण ICSI म्हणतो, ज्याला इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. म्हणजे कसं आहे, काही जोडप्यांमध्ये असं असतं की ही जी IVF जी मध्ये आपण प्रोसेस बघतोय फर्टिलायझेशनची, जिथे स्पर्मनी स्वतः जाऊन पेनिट्रेट करायला पाहिजे oocyteला, त्या प्रोसेसमध्येच प्रॉब्लेम असतो. म्हणजे फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये अडचण असते. मग अशा वेळेस आपण त्यांना जर IVF पद्धतीचा ऑप्शन दिला तर तेव्हा फर्टिलायझेशन कधी कधी होत नाही. म्हणून मग पुढची जी ऍडव्हान्स स्टेप आहे त्याला आपण ICSI म्हणतो, ज्याच्यामध्ये एक चांगला स्पर्म आपण सिलेक्ट करतो आणि तो त्या oocyteच्या आत एका मायक्रोस्कोपच्या खाली एक बारीक निडलने आपण तो इंजेक्ट करतो, म्हणजे आत oocyteच्या आत सोडतो आणि तिथून पुढे मग ते इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं. मग इन्क्युबेटरमध्ये ठेवल्यानंतर आपण त्याची ग्रोथ चेक करतो कसे होत आहेत ते, आणि मग त्या तिसऱ्या दिवशी आपण जी बाळं बघतो त्याला आपण Day 3 एम्ब्रिओज म्हणतो, जे 6 सेल, 8 सेल, 12 सेल्स पर्यंत असू शकतात. आणि जे एम्ब्रिओज चांगल्या क्वालिटीचे आहेत ते पुढे जाऊन 5व्या दिवसापर्यंत, ज्याला आपण ब्लास्टोसिस्ट म्हणतो, तर तिथपर्यंत ते वाढतात. मग ते पेशंटच्या एम्ब्रिओच्या क्वालिटीवर तो Day 3चा एम्ब्रिओ किंवा Day 5चा एम्ब्रिओ आपण तो काय ट्रान्सफर करायचा आहे तो आपण डिसाईड करतो आणि मग तो स्त्रीच्या शरीराच्या आत, युट्रसच्या आत तो ट्रान्सफर केला जातो. राईट. सो आता ओव्हरऑल IVF प्रोसेसला त्याचं साधारण ड्युरेशन काय आहे किंवा त्याच्यामधले काही इम्पॉर्टंट स्टेप्स असतील तर ते थोडंसं सांगा आम्हाला. आता ना कुठलीही प्रोसेस सुरू करायची म्हणजे हेही पेशंटनी लक्षात घेणं महत्वाचं आहे की पेशंट आमच्याकडे येतात आणि म्हणतात आम्हाला IVF करायचं आहे आणि त्यांना ते इमिजिएट हवं असतं. तर कुठल्याही गोष्टीची पूर्वतयारी महत्वाची असते. जसं आपण अभ्यास न करता परीक्षा नाही देऊ शकत, तसंच आहे की त्या पद्धतीने काही आपल्याला सपोज स्पर्म काउंट कमी असेल किंवा एग्सचा काउंट कमी असेल किंवा PCOD मध्ये मेटाबॉलिक चेंजेस बॉडीत खूप असतील, तर अशा वेळेस थोडंसं पूर्वतयारी म्हणजे प्रायमिंग ऑफ द बॉडी, त्या पेशंटचं आपण ज्याला म्हणतो प्री ट्रीटमेंट, ती पण महत्वाची राहते. त्यामुळे तोही कालावधी काउंट करणं गरजेचं आहे, कारण जर आपण प्री ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली
तर आपला आयव्हीएफचा सक्सेस इम्प्रूव्ह होतो. म्हणजे राईट. ह्याच्यात गडबड नाही करून चालणार. कारण त्यांचं कसं असतं, आता आमचे 8-10 वर्ष झालेत आणि आम्ही आता तयार आहोत ट्रीटमेंटला आणि आम्हाला इमिजिएट द्या. शुअर. आणि कधी कधी इमिजिएटली ते केलंही जातं आणि मग रिझल्ट चांगले येत नाहीत, एम्ब्रिओज चांगले तयार होत नाहीत. त्यामुळे जेव्हा किंवा जसं खूप वेट जास्त असेल तर वेट जास्त असेल तर त्याच्यातही रिझल्ट अफेक्ट होतात. त्यामुळे वेट लॉस म्हणा, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, काही मेडिसिन्स हे घेतल्यानंतर, पूर्वतयारी झाल्यानंतर, ब्लड वर्कअप कम्प्लीट झाल्यानंतर मग आपण ती प्रोसेस स्टार्ट करतो. मग एकदा का ती प्रोसेस सुरू झाली की जेव्हा आपण ठरवतोय की आता इथे ही प्रोसेस आपण स्टार्ट करतोय, मग ती फार मोठी लेंदी प्रोसेस नाहीये. त्याच्यामध्ये कसं होतं की जेव्हा आपण एखादा प्रोटोकॉल, प्रत्येक पेशंटचं वेगळे इंजेक्शन्स असतात, त्या प्रत्येक पेशंटच्या स्वतःच्या ब्लड रिपोर्ट्सवर, तिच्या वेटवर, तिच्या आधीच्या रिस्पॉन्सेसवर, या सगळ्यावर ते इंजेक्शन्स कुठले द्यायचे ते ठरवलं जातं. आणि मग त्या पेशंटला पिरियडच्या शक्यतो सेकंड डे पासून वगैरे ही ट्रीटमेंट सुरू होते. त्याच्यामध्ये आपण जे काही इंजेक्शन्स देतो ती साधारण 10 ते 12 दिवस रोज इंजेक्शन्स असतात. आता ह्याचीही लोकांना भीती वाटते की रोज एवढी इंजेक्शन्स टोचून घ्यायची. तर ही बऱ्यापैकी पेनलेस इंजेक्शन्स आहेत. त्यातून काहीतरी गाठी होतात किंवा खूप पेन होतं असं नाहीये. ती एकदम पेनलेस इंजेक्शन्स आहेत. त्याचे काही खूप मेजर साईड इफेक्ट नसतात. कारण डॉक्टर तुमच्यावर वॉच ठेवून असतात. तुम्हाला अशीच इंजेक्शन दिली जातात की ज्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. बरोबर. ही हॉर्मोन्सची इंजेक्शन्स आहेत, ती कॅल्क्युलेट करून द्यायला लागतात, पण ती प्रॉपर तुम्ही अंडर गायडन्स घेतली तर त्याचा नाही त्रास होत. आणि मग 10 ते 12 दिवस इंजेक्शन घेतल्यानंतर जेव्हा तुमची बीजाची साईज आहे ती आम्हाला एका लेवलपर्यंत साधारण एक 15 मिलीमीटरच्या पुढे जेव्हा ते जातात, तेव्हा 15 ते 18 मिलीमीटरमध्ये आपण ते साईज वाढल्यानंतर आपण त्यांना ट्रिगर नावाचं इंजेक्शन देतो. ट्रिगर इंजेक्शन दिल्यानंतर ती परिपक्व होतात बीज. आणि ट्रिगर इंजेक्शन दिल्यानंतर ती फुटू दिली जात नाहीत शरीरात. आता ज्यांना आधी बाकी पद्धतीने ट्रीटमेंट घेतलेली असते, जसं IUI, त्याच्यामध्ये ते स्त्री बीज शरीरात रप्चर होतं. IVF मध्ये ते रप्चर नाही होऊ दिलं जात, कारण आपल्याला ते बाहेर काढायचं आहे. राईट. कारण ते नंतर इन्क्युबेटर मध्ये ती जी मगाशी तुम्ही तर ते आपल्याला त्यासाठी एग्ज हवेत ना फर्टिलाइज करायला बाहेर. म्हणून इंजेक्शन ट्रिगरचं दिल्यानंतर 35 तासांनी साधारण ते आपण शरीराबाहेर काढतो. आता हे शरीराबाहेर कसं काढतं तर त्याच्याबाबत पण लोकांना वाटतं माझ्या पोटातलं बीज काढणार कसं बाहेर. तर तेही काही असं ऑपरेशन वगैरे नाहीये. पेशंटला जे आपण जनरल अॅनेस्थेशिया म्हणतो, शॉर्ट ड्युरेशनचा, तो IV मधून दिला जातो. सिझर सारखी काही स्पायनल अॅनेस्थेशिया किंवा कमरेत भूल नसते. मग त्याच्यानंतर पेशंटला जसं ज्या पद्धतीने ट्रान्सव्हॅजायनल सोनोग्राफी केली जाते, त्या सोनोग्राफीच्या प्रोब मार्फतच एक निडल इन्सर्ट करून ते वजायनलीच ते आपण एग्स काढून घेतो बाहेर ओव्हरीतून. आणि ते त्याही दरम्यान पेशंटला काही त्रास होत नाही, कारण पेशंट अंडर अॅनेस्थेशिया असतो, भूल दिलेली असते. मग ती एग्स काढून घेतल्यानंतर आपण ती एग्स लॅबमध्ये देतो, जिथे एम्ब्रिओलॉजिस्ट त्यांचं पुढे काम सुरू करतात. आणि मग पेशंटला ओटीच्या बाहेर घेतलं जातं. ओटीच्या बाहेर मग पेशंटला साधारण एक 2 ते 3 तास थोडंसं भूल राहते, कधी थोड्या उलट्या वगैरे होऊ शकतात. नॉर्मली पोटात एक 2-3 दिवस ओटी पोटात जडपणा जाणवणं वगैरे ह्या गोष्टी होतात. पण सेम डे पेशंटला डिस्चार्ज मिळतो. म्हणजे त्यासाठी कुठे ऍडमिट राहायची गरज नाहीये. बरोबर. आणि इव्हन म्हणजे खूप जास्त आपण कामाला जात असो, तो खूप जास्त सुट्टी टाकायची वगैरे पण गरज नाहीये, कारण 1-2 दिवसात वगैरे तुम्ही रिझ्यूम करू शकता. आणि ह्याच्यानंतर मी असं म्हटलं की हे जे आपण आता एग्स म्हणजे स्त्री बीजांड काढून दिलेली आहेत, त्याच वेळेस त्याच दिवशी आपण हजबंडला स्पर्म द्यायला सांगतो. मग आता हे स्पर्म दिल्यानंतर मग हे स्पर्म्स मी मगाशी सांगितलं तसं ते स्पर्म्स आणि एग्स म्हणून आपण एम्ब्रिओज तयार करतो. बरोबर. आणि मग हे जे एम्ब्रिओज आपण बघतो, नेहमीची साधारण आता अशी प्रोसिजर आहे की ट्रान्सफरचे 2 प्रकार आहेत एम्ब्रिओ ट्रान्सफरचे. एक तर फ्रेश एम्ब्रिओ ट्रान्सफर. फ्रेश एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे काय की ज्या सायकलमध्ये, ज्या महिन्यामध्ये तुमचे एग्स बनवलेत त्याच महिन्यात आयदर 3ऱ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी तुमचं बाळ जे काही तयार झालंय ते तुमच्या युट्रसमध्ये ट्रान्सफर केलं जातं. त्याला फ्रेश ट्रान्सफर म्हणतात. तुमचे हॉर्मोन लेवल अगदी व्यवस्थित असेल, एंडोमेट्रियमचं लायनिंग चांगलं असेल, बाकी तुमचं जर खूप जास्त प्रमाणात अंडी नसतील तयार झालेली किंवा तुमच्या युट्रसला सूज नसेल, बाकी काही प्रॉब्लेम नसतील तर फ्रेश एम्ब्रिओ ट्रान्सफर पण करता येते. पण बऱ्याचदा हॉर्मोन्स ह्याच्यामध्ये थोडेसे वर खाली होतात किंवा बाकी पण पेशंटला फॅक्टर असतात, जसं की एंडोमेट्रियमचं लायनिंग नसतं तयार झालेलं, काहींना ॲडेनोमायोसिस म्हणून पिशवीला सूज असते किंवा फायब्रॉइड्स असतात. अशा वेळेस मग आपल्याला त्याच्यावर आधी काम करायला लागतं. म्हणून मग ते एम्ब्रिओज फ्रीज केले जातात आणि फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर होते. ती साधारण 1 महिन्याच्या गॅपनी होते. तर ही साधारण अशी प्रोसिजर आहे. राईट.
सो आता ह्याच्यामध्ये सायकल्स असा एक शब्द तुम्ही मगाशी वापरला, तर जनरली काय बघितलं गेलंय की किती सायकल्स लागतात, किंवा तुम्ही अजून एक शब्द वापरलात, आय थिंक त्याच्यावरती लोकांना प्रश्न असतील की सक्सेस रेट असतो किंवा सक्सेस सायकल्स असतात, तर त्याविषयी पण थोडस तुम्ही सांगा. सायकल म्हणजे आपण जी एक प्रोसिजर करतो त्याला आपण एक IVF सायकल म्हणतो. राईट. तर ह्याच्यात कसं आहे की जगाच्या पाठीवर जे काही स्टॅटिस्टिक्स असतात, तर जगाच्या पाठीवर IVFचा जर आपण सरासरी सक्सेस रेट बघितला तर तो अराउंड 50% आहे. 50 to 60%. कारण ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची लोक असतात, सगळ्या प्रकारचे पेशंट असतात. याच्यामध्ये खूप फॅक्टर्स आहेत जे पेशंट फॅक्टर्स असतात. जसं की पेशंटचं एज ही गोष्ट अशी आहे ना जी आपण नाही चेंज करू शकत. कारण बायोलॉजिकल क्लॉक जे आहे किंवा एज रिलेटेड जे स्पेशली स्त्रियांच्या शरीरात जे बदल होतात त्याच्यामुळे एग क्वालिटीवर, अंड्यांच्या क्वालिटीवर खूप फरक पडत असतो. त्याच्यामुळे एज पेशंटचं काय आहे, त्याच्याबरोबर बाकीचे प्रॉब्लेम काय आहेत, त्यांच्या अंड्यांची क्वालिटी कशी आहे, म्हणजे स्त्रीबीज अंड्यांची क्वालिटी कशी आहे, शुक्राणूंची काउंट कसं आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, त्याची मॉर्फॉलॉजी कशी आहे, या सगळ्यावर तुमचे एम्ब्रिओज कसे तयार होणार, ते A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड कुठल्या प्रकारचे होत आहेत ते अवलंबून असतं. आणि त्या एम्ब्रिओच्या ग्रेडिंगवर तुमचा सक्सेस रेट अवलंबून असतो. म्हणजे जर तुमचं एम्ब्रिओचं ग्रेडिंग किंवा तुमचं युट्रसचं लायनिंग याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर तो सक्सेस रेट तुमचा 30% पर्यंत पण खाली येऊ शकतो. आणि जर सगळं चांगलं असेल तर तो 80% पर्यंत वर जाऊ शकतो. सो हे कम्प्लिटली पेशंट बेस्ड आहे हा रिझल्ट. आपण असं सांगू शकत नाही की बाबा हाच पर्सेंटेज आहे, पण ऍव्हरेज काढायचं म्हणलं तर इट इज अबाउट 50 to 60%. म्हणजे IVF ला सुरुवात करताना ह्या सगळ्या गोष्टींचा पण विचार करणं तितकंच गरजेचं आहे. पुरुष आणि स्त्री या दोघांची पूर्वतयारी किंवा प्री टेस्ट ज्याला आपण म्हणतो, प्रोसिजर करायच्या आधी, तर त्याविषयी थोडंसं सांगा, किंवा काय काळजी घेतली पाहिजे याविषयी थोडंसं सांगा आम्हाला. मी आता मगाशी प्री ट्रीटमेंट बद्दल सांगितलं की ती इम्पॉर्टंट आहे. ती पण पेशंट बेस्ड आहे, म्हणजे प्रत्येकाला सेमच प्री ट्रीटमेंट लागते असं नाही. तर ती पेशंटच्या अनुषंगाने आम्ही सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा टेस्ट करून घेणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपण रुटीन ज्या टेस्ट करतो, जसं हिमोग्लोबिन, शुगर्स, क्रिएटिनिन, व्हायरल मार्कर्स हे आपण करतो. स्त्रियांमध्ये AMH नावाची एक टेस्ट केली जाते, त्याला अँटी मुलेरियन हॉर्मोन म्हणतात, ज्यांनी आपल्याला स्त्रियांचं साधारण स्त्रीबीजाचा काउंट किती आहे ते कळतं. कारण जसं सीमेनना स्पर्म काउंट हा इझिली आपण मेजर करू शकतो, तसं आपल्याला स्त्रियांची अंड्यांची कपॅसिटी मेजर करायला 2च गोष्टी आहेत. एक तर आपण सोनोग्राफी केल्यावर अँट्रल फॉलिक्युलर काउंट AFC, जे डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुमच्या शरीरात इतकी अंडी मला आता सोनोग्राफीत दिसत आहेत. आणि दुसरा जो त्याला त्याच्याबरोबर एक आपण म्हणतो की सपोर्टिव्ह एव्हिडन्स किंवा सपोर्टिव्ह टेस्ट जे आहे त्याला आपण AMH म्हणतो. AMH ची व्हॅल्यू ही साधारण 2 ते 5च्या दरम्यान नॉर्मल पकडली जाते. जेव्हा 2 पेक्षा कमी असेल तेव्हा ती व्हॅल्यू आम्ही लोअर साईडला आहे असं सांगतो. आणि जर ती 5 पेक्षा जास्त असेल तर मग ते PCODच्या पेशंट्समध्ये असतं, म्हणजे ती जास्त व्हॅल्यू आणि कमी व्हॅल्यू दोन्हीनी प्रॉब्लेम येतो. जेव्हा पेशंटचे व्हॅल्यूज कमी असतात तेव्हा आम्ही त्यांना प्री ट्रीटमेंट देतो, ज्याच्यामध्ये अनेक आहेत. DHA नावाचे सप्लिमेंट्स आहेत, टेस्टोस्टेरॉन जेल्स वापरल्या जातात, ज्याच्यामुळे पेशंटचे एक क्वालिटी इम्प्रूव्ह होते. पण यात पेशंटने हे लक्षात घेणं गरजेचं आहे की अंड्यांचा जो काउंट आहे, म्हणजे एगचा जो काउंट आहे तो नाही वाढू शकत खूप सिग्निफिकंटली, कारण की प्रत्येक स्त्री हा एक विशिष्ट एगचा साठा घेऊन जन्मलेली असते. आणि तो तिच्या वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा पाळी सुरू होते तिथपासून तो साठा हळूहळू कमी होत जातो. आणि 30 वयाला, 35 वयाला तो अजून ड्रास्टिकली कमी होतो. आणि आफ्टर 35-40 तो बऱ्याच प्रमाणात वॉशआउट होतो. सो बेसिकली याच्यात असं आहे की तो काउंट आपण नाही वाढवू शकत. मी जे मगाशी म्हटलं की बायोलॉजिकल क्लॉक, वी कॅनॉट फाईट विथ द बायोलॉजिकल क्लॉक, कारण ही बायोलॉजिकली प्रोसेस चालू आहे जी आपण थांबवू शकत नाही. पण हे आहे की त्याच्यावर आपण ऍक्ट करू शकतो. त्या गोष्टीला आपण पुढे चर्चा होईलच फ्रीजिंग बाबत वगैरे, ते पुढे त्या गोष्टी आहेत. पण ह्याच्यामध्ये मग एकची क्वालिटी इम्प्रूव्ह करायला आपण देऊ शकतो. सिमिलरली मी आता म्हटलं PCOD असेल तर वेट रिडक्शन, एक्सरसाइज, मेडिटेशन, आम्ही हेही बघतो की मेंटल स्ट्रेसचा पण खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो IVFच्या रिझल्ट्सवर. त्याच्यामुळे एक मेडिटेशन म्हणा, एनी फॉर्म ऑफ एक्सरसाइज किंवा स्वतःचा मेंटल स्ट्रेस, कारण स्ट्रेस फॅक्टरनी क्वालिटी डिटोरिएट झालेली ही खूप वेळा दिसून येते, तर ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. गुड हेल्दी डाएट
त्यांनीही फरक पडतो. कारण आपण कितीही वरून सप्लिमेंट दिली तरी सुद्धा एक जे बॅलन्स डाएट देऊ शकतं पेशंटला ते आपण नाही देऊ शकत. बरोबर. सो ते डाएट फॉलो करणं आणि हे हजबंड वाईफ दोघांनी करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा ते वेन दे आर टुगेदर इन टू इट तर त्याचा रिझल्ट इम्प्रूव्ह होतो. जेव्हा ते एकमेकांना सपोर्ट करतात तेव्हा इम्प्रूव्ह होतं. तसं स्पर्मचा जर काउंट कमी असेल, क्वालिटी कमी असेल तर त्याच्यातही बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात ज्यात लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आहेत. मेन ॲडिक्शन्स साठी सांगितलं जातं की टबॅको चोईंग किंवा अल्कोहोल, स्मोकिंग ह्या सगळ्या गोष्टी वी हॅव टू स्टॉप इट कारण ते स्पर्मला टॉक्सिक आहेत. दुसरी गोष्ट क्वालिटी इम्प्रूव्ह होण्यासाठी आम्ही सांगतो की हॉट एन्व्हायरमेंट अवॉइड करायचे आहेत, हॉट शॉवर्स अवॉइड करायचे आहेत. काही फूड्स आपल्याला जी काही डाएटचा ॲडवाईस आहे तो घ्यायचा आहे. वर्कआउट, एक्सरसाइज हेल्प्स. सो मेल आणि फिमेल हे दोघांना ह्या टेस्ट केल्या जातात. हजबंडचेही सगळे ब्लड रिपोर्ट्स यात केले जातात कारण आपण स्पर्म लॅबमध्ये यूज करणार आहोत म्हणून. राईट. अजून एक इरा टेस्ट म्हणून एक प्रश्न वाचताना मला दिसला की इरा टेस्ट बऱ्यापैकी सांगितली जाते. तर इरा टेस्ट विषयी पण थोडंसं. तर इरा टेस्ट म्हणजे काय की ही काही प्रत्येक आयव्हीएफ जोडप्याला नाही सांगितली जात. बरं. इरा म्हणजे एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी एसे, ज्याच्यामध्ये काही पेशंट्समध्ये असं होतं ना की एंडोमेट्रियम छान असतं, एम्ब्रिओज चांगले असतात आणि आम्ही ट्रान्सफर करतो पण फेल होतं, म्हणजे ते कन्सिव्ह होत नाहीत. मग अशा वेळेस आपल्याला कॉज माहिती नसतो. जेव्हा आपल्याला माहिती आहे की युट्रसचं लायनिंगच चांगलं नाहीये किंवा एम्ब्रिओची क्वालिटीज खराब आहे, अशा वेळेस आपण त्यांना सांगू शकतो, एक्सप्लेन करू शकतो, त्यांचा निगेटिव्ह रिझल्ट यायचा. पण कधी कधी असं होतं की सगळं चांगलं असताना सुद्धा त्यांचं इम्प्लांटेशन होत नाही. मग अशा वेळेस इरा टेस्टचा रोल येतो, ज्याच्यामध्ये आपण युट्रसचं लायनिंग तयार करतो त्या पेशंटचं. एका स्पेसिफिक डेला ते बायोप्सी म्हणजे काही त्याला भूल वगैरे नसते, एक ओपीडी लेवलची प्रोसिजर आहे. आपण बारीक प्लास्टिकच्या कॅन्युलाने ते काढतो आणि ते आपण टेस्टिंगला देतो. त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली डेज विथ टाइम कळतं की आपल्याला त्या पेशंटमध्ये इम्प्लांटेशन म्हणजे गर्भधारणा युट्रसमध्ये व्हायचं टायमिंग काय आहे. प्रोजेस्ट्रॉन नावाचं हॉर्मोन बॉडीत दिल्यानंतर त्याचं टायमिंग साधारण पेशंटचं सेम असतं सगळ्या, पण काहींची ती इम्प्लांटेशन विंडो ज्याच्यात ते गर्भधारणा होते त्याचं टायमिंग एक 3-4 तासांनी कमी जास्त असू शकतं. राईट. तर आपल्याला ते फॉलो करायला लागतं, कारण मग आपण जर रुटीन पेशंटप्रमाणे त्यांना ट्रान्सफर करत असू तर त्यांचं तर अस्तर ते गर्भ कॅच करत नाही किंवा त्याच्यात तो इम्प्लांट होत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला एक्झॅक्ट आवर्स ऑफ ट्रान्सफर करायला ती टेस्ट आपल्याला फायद्याची ठरते. राईट. मला आता प्रश्न अशा दिशेला न्यायचा आहे की अकलूज फर्टिलिटी क्लिनिक किंवा अकलूज फर्टिलिटी सेंटर सुरू होऊन आता 5 वर्ष झालेली आहे. तर हे असं सेंटर उभं करणं, हे याच्या मागची जर्नी थोडीशी आम्हाला ऐकायला आवडेल. आता यात असं आहे ना की जेव्हा मी 2012 साली प्रॅक्टिस सुरू केली, खरं तर म्हणजे आमचं जे बेसिक ट्रेनिंग झालेलं असतं ज्याच्यात रुटीन डिलिव्हरीज, हॅरिस ऑब्स्टेटिक म्हणजे ऑब्स्टेटिक गायनॅक ट्रेनिंग, त्याच्यानंतर मी ऑलरेडी स्पेशलाइज ट्रेनिंग घेतलं होतं कारण तेव्हापासून मनात होतं की आयव्हीएफ सेंटर सुरू करायचंय. सुरुवात करताना त्या भागातली गरज आणि पेशंटच्या जी काही गरज होती त्याच्या अनुषंगाने हायरिस ऑब्स्टेटिक आधी सुरू केलं, कारण आमच्या भागामध्ये सिव्हिल हॉस्पिटल्स खूप जवळ नाही आहेत आणि जे हायरिस प्रेग्नन्सीज असतात त्यांना ट्रीटमेंट प्रायमरी लेवलला आधी देणं करणं, तो सेटअप उभं करणं गरजेचं होतं. त्यामुळे आधी त्याच्यावर फोकस केला आणि एकीकडे आयव्हीएफचं अपडेट करणं, IUI पर्यंत ही ट्रीटमेंट चालू होती. त्या भागामध्ये त्या काळात जेव्हा 6 वर्षापूर्वी आम्ही सेटअप सुरू केला, तिथे जवळजवळ 100 किलोमीटरमध्ये कुठलं ॲडव्हान्स सेंटर नव्हतं रन होत. त्यामुळे त्या भागामध्ये ते सेंटर सुरू करताना थोडा अवेलेबिलिटीचा इश्यू होता, टेक्निकल इश्यूज होते, अफोर्डेबिलिटीचा पण इश्यू होता, कारण ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट बऱ्यापैकी आहे जे डॉक्टर सुरू करतात त्यांना, आणि जी टेक्नॉलॉजी आणायला लागते किंवा जे एक्सपर्टीज लागतात त्याचाही थोडासा प्रॉब्लेम येतो, अडचण येते. पण त्याच्यामध्ये काही लाईक माइंडेड लोक मिळतात. सो मला काही पार्टनर्स पण, आम्ही 4 जण एकत्र आलो आणि आम्ही ते सेंटर सुरू केलं. सुरू करताना म्हणजे आम्हाला बरेच जण म्हणाले की पेशंटला परवडेल का, होईल का. मी म्हटलं ठीक आहे, आम्ही स्टार्ट तर करतोय, पुढे भविष्यात जे होईल ते बघता येईल. पण त्याच्यामध्ये पेशंटचं हे म्हणा की आमचं आत्तापर्यंत कसं असतं, एक 5-6 वर्षामध्ये आपला पेशंटचा आपल्यावर तेवढा विश्वास निर्माण झालेला असतो. तो पेशंटचा विश्वास, त्यांनी दिलेला सपोर्ट, याच्यामुळे आमचं आयव्हीएफ सेंटर चांगलं रन झालं. आणि मी आता हे म्हणजे अभिमानाने सांगू शकते की जे काही आम्ही सुरू केलंय, तर आता आम्ही जे सुरुवात करताना आम्हाला ज्या आम्ही टेक्नॉलॉजीजनी आम्ही सुरुवात केली
तर आता आम्ही ज्या गोष्टी पुण्या मुंबईमध्ये होत आहेत त्या सेम टेक्नॉलॉजीज आम्ही अकलूजमध्ये पण प्रोव्हाइड करतोय. म्हणजे असं नाही की ग्रामीण भागात आम्ही ते देतोय म्हणून सर्व्हिसेस ग्रामीण भागासारख्या आहेत. बरोबर. तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना जे काही त्यांना आज शहरात ट्रीटमेंट मिळणार आहे ती आम्ही द्यायचा पूर्णपणे तिथे प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये अडचणी आल्या, निश्चित आल्या. कारण मी म्हटलं तसं की थोडं एम्ब्रिओलॉजिस्टची एक्सपर्टी मिळणं, जाण्या-येण्याचा प्रश्न, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात फायदा महत्वाचा पेशंटचा झाला. कारण जेव्हा आम्ही सुरुवातीला ट्रीटमेंट देत होतो, जेव्हा आमच्याकडे आयव्हीएफ सेंटर नव्हतं, एक तर आम्ही पूर्ण ट्रीटमेंट पेशंटला देऊ नाही शकायचो. एका लिमिटपर्यंत आलो की आम्हाला रिफर करायला लागायचं पेशंट. बरोबर. आणि गावाकडे तर असं होतं ना की शेतीचं असतं, त्यांची गायी असतात, जनावरं असतात, मग त्यांना ते वेळ द्यायला लागतो. ते असं सारखं पुण्याला येणं आणि ह्या ट्रीटमेंटला फ्रिक्वेंट व्हिजिट्स लागतात. असं नाही होत की बाबा आपण महिन्याभराच्या गोळ्या घेतल्यात आणि घरी आलोय. बरोबर. सो ते जायला लागतं, सोनोग्राफीज करायला लागतात. तो हे जाणं येणं, ट्रॅव्हलिंग, त्याची कॉस्ट, हा पेशंटचीही फार गैरसोय होती. तर त्याच्यामुळे पेशंटला हे फार फायद्याचं झालं आणि जसा त्यांचा विश्वास वाढत गेला तसा आम्हाला पेशंटचा प्रतिसाद पण चांगला मिळत गेला. मगाशी आपण बोलता होता, तुम्ही एक रेफरन्स दिला होता की 8-10 वर्ष झाली आहेत आणि आता आयव्हीएफ पाहिजे तर मला लगेच रिझल्ट हवेत. तर आयव्हीएफचा विचार केव्हा व्हायला पाहिजे एकतर, आणि तो कोणी कोणी करणं गरजेचं आहे? आता एक तर हे वर्षांबाबतच आधी हा मुद्दा मी क्लिअर करते. आता हे पूर्वीसारखं असं नाही राहिलंय. पूर्वी ना अगदी लास्ट रिसॉर्ट म्हणून अगदी शेवटी 10-15 वर्ष झाले आता काहीच होत नाही आणि मग आयव्हीएफचा विचार केला जायचा आणि त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट पण कमी होत होते. आता थोडी मानसिकता बदलली आहे. लोक थोडं लवकर अप्रोच करतायत, त्याच्याबाबतचे त्यांचे गैरसमज कमी झालेत. दुसरं महत्वाचं असं आहे की ह्याच्यात कॉमन कसं आहे की ज्याला आपण इंडिकेशन्स ऑफ आयव्हीएफ म्हणतो की स्त्रियांचे काही फॅक्टर्स आहेत, पुरुषांचे काही फॅक्टर्स आहेत. स्त्रियांचे सगळ्यात इम्पॉर्टंट आपण फॅक्टर बघितले तर गर्भनलिका, म्हणजे ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, त्या ब्लॉक असणं किंवा कधी कधी एक्टोपिक प्रेग्नन्सीने त्या काढलेल्या असतात किंवा त्या व्यवस्थित कार्यक्षम नसतात. खरं तर आयव्हीएफचा सुरुवातीला शोध याच्यासाठीच लागला होता की गर्भनलिका ब्लॉक आहेत. मग ते गर्भनलिका ब्लॉक असेल तर स्त्री बीजांड आणि शुक्राणू एकत्र येऊ शकत नाहीयेत, स्पर्म. तर मग अशा वेळेस आपल्याला ते बाहेर काढून फर्टिलाइज करून आत सोडायला पाहिजे. तो बायपास असल्यासारखं. सो ट्यूबचा हा सगळ्यात इम्पॉर्टंट इंडिकेशन होतं, जे अजूनही आहे. सेकंड, ओव्हरीजचं काही प्रॉब्लेम असेल. प्रॉब्लेम म्हणजे आता आपण जसं म्हटलं की अंड्यांची संख्या खूपच कमी असेल, तर अशा वेळेस आपण बाकी ट्रीटमेंटनी IUI सारख्या ट्रीटमेंट करत राहिलो तर त्याच्यामध्ये वेळ बऱ्यापैकी जातो आणि त्यातून तेवढे रिझल्ट मिळतीलच याची आपण गॅरंटी नाही देऊ शकत. मग अशा वेळेस आपण जर ती लवकर आयव्हीएफची ट्रीटमेंट ऑप्ट केली तर रिझल्ट बेटर राहतात. जसं अंडी कमी असणं प्रॉब्लेम आहे तसं जास्त असणं पण आहे. जसं पीसीओडी आपण बघितलं, पीसीओडीच्या पेशंटला इमिजिएट आयव्हीएफ लागतं असं नाहीये. बऱ्याचदा मेडिसिन्सवर, लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवर त्यांची ट्रीटमेंट होते. नॅचरल म्हणजे मेडिसिन्स देऊन, कॉन्टॅक्ट ठेवून ते होऊ शकतात. IUIनी पण प्रेग्नन्सी राहू शकते. काही केसेसमध्ये हे सगळं करून नाहीच रिझल्ट आला तर मग आपण त्यांना IVF करायला सांगतो. त्याच्या व्यतिरिक्त युट्रसचे काही प्रॉब्लेम्स असतील, जसं की युट्रसच्या फायब्रॉइड्स आहेत किंवा ॲडिनोमायोसिस आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 स्टेपमध्ये ट्रीटमेंट लागते. म्हणजे त्या ॲडिनोमायोसिसची सूज कमी करायला इंजेक्शन्स द्यायचे आहेत वगैरे. तर अशा केसेसमध्ये पण होतो. अजून महत्वाचा एक आहे ज्याला एंडोमेट्रिओसिस म्हणतात, ज्याचं प्रमाण वाढत चाललंय. त्याच्यामध्येही एक क्वालिटी, त्याचा एंडोमेट्रिओसिस हा असा आहे, हा खरं तर एक वेगळाच विषय, त्याच्यावर पूर्ण चर्चा होऊ शकते. पण एंडोमेट्रिओसिस युट्रस, ओव्हरी, ट्यूब सगळ्यालाच अफेक्ट करतं. डिसायफर करून सांगाल का तुम्ही की एंडोमेट्रियोसिस म्हणजे काय? एंडोमेट्रियोसिसचं थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जे एंडोमेट्रियम लायनिंग असतं, जे पिरियड्सच्या वेळेस शरीराबाहेर जातं, तर ते जे एंडोमेट्रियम लायनिंग आहे, ते एंडोमेट्रियमचे लायनिंग फक्त एंडोमेट्रियममध्ये न असता, जसं काँग्रेस गवत कुठेही जातं आणि उगवतं ना, तसं ते कधी कधी मसलमध्ये जातं, ओव्हरीजमध्ये जातं, युट्रसवर जातं, अगदी डायफ्रॅम आतड्यापर्यंत, युरिनरी म्हणजे ब्लॅडरपर्यंत पण. म्हणजे ते सगळीकडे ते जाऊन त्या सेल्स, एंडोमेट्रियमच्या सेल्स तिथे जाऊन इम्प्लांट होतात. आणि दर पिरियडला जेव्हा युट्रसमधून ब्लिडिंग होतं तिथेही शरीरात आत ब्लिडिंग होत असतं आणि त्याच्या बाजूला मग आतल्यात ब्लिडिंग होत राहतं, बारीक सारीक असं थोड्या प्रमाणात. त्याच्यामुळे त्याच्या बाजूला सूज येणं, तिथे मग ॲडिजन्स तयार होणं, त्याच्यामुळे ब्लॉकेज होणं, या गोष्टी होतात. त्याच्यात थेरीज खूप आहेत, त्याची ट्रीटमेंट पण मी म्हणलं तसं वेगळी आहे. पण हा आजार
एक तर वरून कळत नाही खूप इझिली. त्याचा आपल्याला जेव्हा आपण लॅप्रोस्कोपी वगैरे करतो तेव्हा आपल्याला कळतं की बाबा आहे, काही सोनोग्राफीच्या फीचर्सनी कळतं. पण एंडोमेट्रिओसिसच्या पेशंटला आयव्हीएफचा बऱ्यापैकी चांगला फायदा होतो. आणि अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच कारण सापडत नाहीये, सगळं नॉर्मल आहे, पिरियड्स नॉर्मल आहेत, स्पर्म काउंट नॉर्मल आहे, ट्यूब्स ओपन आहेत, एव्हरीथिंग इज नॉर्मल, पण आम्हाला प्रेग्नन्सी राहत नाहीये. तेव्हा सेल्युलर लेवलला प्रॉब्लेम असतात, तिथे फर्टिलायझेशनला प्रॉब्लेम असतात, काही एन्झाईम डिफेक्ट असतात, कुठेतरी प्रॉब्लेम. शेवटी कसं आहे, हे सायन्स आहे, एक्सप्लेनेशन तर सगळ्याला आहे, आपण त्याला अनएक्सप्लेन म्हणतो कारण आपल्याला वरून ते एक्सप्लेनेशन दिसत नाहीये. पण अशा पेशंट्सला ही सगळं करून जर शेवटी नसेल राहत तर मग आपण त्यांना आयव्हीएफचा सल्ला देतो. तसंच सेम हजबंडचे फॅक्टर्स आहेत, स्पर्म फॅक्टर्स आहेत, जसं की काउंट खूप कमी असणं, साधारण एक 5-6 मिलियन पर्यंतच काउंट असेल किंवा त्याच्याही पेक्षा कमी असेल, किंवा त्यांची मॉर्फॉलॉजी चांगली नसणं म्हणजे स्पर्मचं रचनात्मक प्रॉब्लेम असले, त्यांच्या डिफेक्ट इन द स्ट्रक्चर असेल, त्याच्यानंतर स्पर्मचा मोटिलिटी कमी असेल, कारण नुसतं काउंट इम्पॉर्टंट नाहीये, त्याची रचना, त्याची मोटिलिटी हे सगळं अफेक्ट करतं रिझल्टला. डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी, सगळे स्मोकिंग, बाकी ॲडिक्शन, फिजिकल स्ट्रेस, मेंटल स्ट्रेस, याचा मात्र निश्चित फरक पडतो. किंवा जे मेडिसिन्स चालू असतील समजा ऑलरेडी अँटी डायबेटिक किंवा ह्याचा सगळ्याचा इफेक्ट होतो. काही पेशंटमध्ये असं असतं ना की स्पर्म म्हणजे सिमेनमध्ये एकही स्पर्म दिसत नाही, मग याला आपण अझूस्पर्मिया म्हणतो. तर काही पेशंटमध्ये त्याचं प्रोडक्शनच नसतं. मग जर प्रोडक्शनच होत नसेल तर मग आपण विशेष काही नाही करू शकत, मग आपल्याला डोनर स्पर्म्स घ्यायला लागतात. पण काही पेशंटमध्ये असं असतं की प्रोडक्शन होत असतं पण प्रोडक्शनला आउटलेट नसतं, ज्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया म्हणतात. म्हणजे कुठेतरी मध्ये ब्लॉकेज असतं ज्याच्यामुळे ते सिमेनमध्ये बाहेर पडू शकत नाहीत. मग अशा वेळेस आपण ते स्पर्म्स टेस्टिक्युलर बायोप्सीमधून, त्याला बायोप्सी नाही म्हणत, आयडियली आम्ही टेसा म्हणतो, ॲस्पिरेशन करतो, आता बायोप्सी नाही घेतली जात, टेस्टिक्युलर ॲस्पिरेशनने आपण ते काढतो, ते स्पर्म्स बाहेर घेतले जातात आणि मग ते इक्सी प्रोसिजरद्वारे त्याच्यातून एम्ब्रिओज बनवले जातात. सो हे काही फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण आयव्हीएफचा सल्ला देतो. अजून 1-2 त्यात महत्वाचं असं आहे की ज्या पेशंटला मी मगाशी सांगितलं तसं कॅन्सर ट्रीटमेंटमुळे जर फ्रीज केले असले त्यांचे oocytes किंवा त्यांचे स्पर्म, तर त्यांनाही शक्यतो आयव्हीएफ ट्रीटमेंटला जायला लागू शकतं. आणि ज्या पेशंटला पीजीटीए करायचं आहे, म्हणजे काही पेशंट आपल्याकडे येतात की ज्यांचे वारंवार गर्भपात झालेले असतात, 5 वेळा 6 वेळा, 1.5 महिन्याचे 2 महिन्याचे गर्भपात झालेले असतात, किंवा काही पेशंटमध्ये ऑलरेडी काही जेनेटिक प्रॉब्लेम, आधीच्या बाळांच्या दोष आलेले असतात, त्याच्यात काहीतरी ते बाळ गेलेलं असतं त्यांचं, आणि त्यांना जेनेटिक टेस्टिंग करून माहिती असतं की या क्रोमोझोमचा हा दोष होता आपल्या बाळात, आणि त्यांना ते बाळ तसं परत व्हायची शक्यता असते. राईट. हां, मग तसं बाळ परत होऊन त्याचं टेस्टिंग करून ते अबॉर्ट करणं किंवा तसं बाळ जन्माला घालून परत त्याच्या प्रोसेस थ्रू जाणं हे खूप पेनफुल आहे त्या कपलसाठी. म्हणून मग अशा वेळेस आपण काय करू शकतो, आयव्हीएफद्वारे आपण त्यांची बाळं तयार करतो, आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या पहिल्या बाळाला ह्या जीनचा डिफेक्ट होता, तर आपण त्या एम्ब्रिओची लेझर बायोप्सी घेऊन ते जीन टेस्ट करू शकतो, आणि ज्या एम्ब्रिओमध्ये ते जीन नाही आहे, म्हणजे तो जो एम्ब्रिओ चांगला आहे तो एम्ब्रिओ सिलेक्टिव्हली आपण ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे पेशंटला ह्या सगळ्यातून जायला लागत नाही की माझं बाळ आता कसं असेल, कारण नाहीतर नॅचरली कसं होतं की साधारण 4थ्या ते 5व्या महिन्यात बाळाच्या बाजूचं पाणी काढून, ज्याला आम्ही एम्निओसेंटेसिस म्हणतो, त्यातून आम्ही जेनेटिक टेस्टिंग करतो, आणि ते जर रिझल्ट पॉझिटिव्ह असेल, म्हणजे तो परत बाळ जेनेटिकली ॲबनॉर्मल असेल, तर ते अबॉर्ट केलं जातं, ज्याचा त्रास खूप जास्त होतो पेशंटला. किंवा ते नाहीच चेक केलं तर 9व्या महिन्यापर्यंत परत नेलं जातं, आणि मग जन्माला कळतं की बाळ दोष आहे किंवा ॲबनॉर्मल आहे. तर अशासाठी सुद्धा आयव्हीएफचा आपण करतो. तिथे आपल्याला एम्ब्रिओ लेवलला बाहेरच हे टेस्ट करता येतं. हो, जेनेटिक प्रॉब्लेम्स टेस्ट जेनेटिक प्रॉब्लेम. सो त्यासाठी इनफॅक्ट खूप चांगला उपाय हा आहे. आता आयव्हीएफ ची जी सायकल आहे, ज्यात सक्सेस आपण म्हणलं की सक्सेसफुल झाली ती, तर त्यानंतर म्हणजे ती बेसिकली ती स्त्री प्रेग्नंट झाली, राईट? तर तिथून काय वेगळी पद्धतीची काळजी आहे का, किंवा तिथे काय केअर घेतली पाहिजे? खरं तर काळजी कसं, एम्ब्रिओ ट्रान्सफर नंतरच खूप पेशंट फारच कॉशियस असतात की आता जेव्हा कारण एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे आपल्या पोटात बाळ सोडलंय ह्या विचारानेच ते खूप घाबरून गेलेले असतात की आता मी हलणार पण नाही जागेवरून. म्हणजे एक असं असतं, घरच्यांना पण असं असतं तू उठूच नको, जागेवर ताट देतो वगैरे. तर
थोडी कसं आहे की एक मानसिक आणि शारीरिक आपल्याला रेस्ट मिळणं गरजेचं आहे. पण अगदी कंप्लीट बेड रेस्ट नाही आहे ॲडवाइज्ड. म्हणजे इव्हन एम्ब्रिओ ट्रान्सफर झाल्यानंतर सुद्धा आपण पेशंटला ॲडमिट वगैरे नाही ठेवत. दे कॅन ट्रॅव्हल बॅक, रुटीन करू शकतात काम. पण एक साधारण 10 ते 15 दिवस आम्ही म्हणतो की सगळं करू नका, कारण जॉबचा स्ट्रेस असतो, सगळ्या गोष्टी असतात. सो इट इज बेटर टू अव्हॉइड एक्सेस वर्क, पण रुटीन काम करू शकतात. मेडिसिन्स योग्य घेणं मात्र गरजेचं आहे. एकदा प्रेग्नन्सी राहिली तर कसं आहे की पहिले 3 महिने थोडी एक्स्ट्रा मेडिसिन्स आणि एक्स्ट्रा काळजी घ्यायला लागते. कारण याच्यामध्ये फक्त IVF प्रोसेसद्वारे झालंय म्हणून नाहीये. जेव्हा आपण IVF प्रोसेसला जातो तेव्हा ऑलरेडी त्यांना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. पेशंट डायबिटिक्स असतात किंवा पेशंटला एज थोडं जास्त असतं, हायपरटेन्शन असतं, कोमॉर्बिडिटीज असतात. सो या सगळ्यामध्ये थोडी एक्स्ट्रा प्रिकॉशन पहिल्या 3 महिन्यापर्यंत तरी कमीत कमी घ्यायला लागते. आणि त्याच्यानंतर मग तुमचं कशी प्रेग्नन्सी पुढे चालली आहे त्याच्यावर तुम्हाला ठरवता येतं. पण युजली असं काही फार वेगळं IVFला नॉर्मल प्रेग्नन्सीपेक्षा करायला लागतं असं नाहीये. हेही थोडंसं हा गैरसमज असतो लोकांचा की आता IVF म्हणजे 9 महिने बेड रेस्ट. तर ते पण ती शंका काढणं म्हणजे हा गैरसमज काढणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यात मग टेस्ट ज्या असतात म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ज्या टेस्ट केल्या जातात, नॉर्मल प्रेग्नन्सी असो तर या IVF मधनं राहिलेल्या प्रेग्नन्सीसाठी काही वेगळ्या टेस्ट आहेत का काय? नाही, काही वेगळ्या टेस्ट नाही. एकदा बाळ राहिल्यानंतर ते नॉर्मल ज्या पद्धतीने ANC ट्रीटमेंट होते, ज्या सोनोग्राफीज केल्या जातात, ज्या टेस्ट केल्या जातात त्या रुटीन तुमच्या केल्या जातील. बाकी त्याच्यामध्ये काहीच फरक नसतो. IVFच्या प्रोसिजरसाठी किंवा IVF ट्रीटमेंटसाठी एज लिमिट काही आहे का? IVFला आता काय आहे की ART लॉ आलेला आहे IVFसाठी. तो 25 जानेवारी 2022 पासूनच इम्प्लिमेंट झालेला आहे. तर त्याच्या अनुषंगाने IVFचं एज त्या लॉमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे 21 स्त्री आणि पुरुषांना 21 कमीत कमी 21 वय लागतं त्या ट्रीटमेंटला. म्हणजे 21 वयाच्या आधी आपण नाही ट्रीटमेंट देऊ शकत. आणि स्त्रियांचं 50 वयापर्यंत आपण ट्रीटमेंट देऊ शकतो आणि पुरुषांना 55 वयापर्यंत ट्रीटमेंट देऊ शकतो. त्यामुळे ही ट्रीटमेंट कधीही आपण घ्यायला गेलो तर आपल्याला एजचं आपल्याला प्रूफ द्यायला लागतं, सबमिट करायला लागतं आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला ते ट्रीटमेंटला प्रोसीड करता येतं. IUI आणि IVF ह्याच्यात काय फरक आहे आणि लोकांमध्ये काय कन्फ्युजन बघायला मिळतं? नाही, लोकांना म्हणजे आधी जेव्हा येतात ट्रीटमेंटला तेव्हा IUI म्हणजे काय किंवा IVF म्हणजे काय नसते माहिती बऱ्याचदा, किंवा असली तरी काहीतरी थोडी अर्धवट माहिती असते. तर IUI आणि IVF कम्प्लिटली वेगळ्या प्रोसेसेस आहेत. मी जसं म्हटलं तसं IUI ही अगदी म्हणजे सेकंड लेवलला केली जाणारी ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये आपण बीजवाढीच्या गोळ्या किंवा काही इंजेक्शन्स देतो, ज्याच्यामध्ये जसं IVFमध्ये आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ एग्स येणं गरजेचं आहे, तर आपण 12 वगैरे दिवस, 10 ते 12 दिवस इंजेक्शन देतोय. तसं IUIला नाही तेवढी गरज पडत. बेसिक गोळ्यांवर काही 3 ते 4 इंजेक्शन्स पण लागतात काही पेशंटला, ते सफिशियंट होतात. तिथे आपण एग मॅच्युरिटीसाठी जो ट्रिगरचं इंजेक्शन देतो ते दिल्यावर अंड इथे शरीरात फुटतं आत, ते आपण बाहेर नाही काढत IUIला. सो ओव्ह्युलेशन बॉडीत घडतं आणि जेव्हा आपल्याला ओव्ह्युलेशन एक्सपेक्टेड आहे त्या ओव्ह्युलेशनच्या टायमिंगला आपण स्पर्म घेतो हजबंडचे, त्याच्यावर आपण प्रोसेस करतो. म्हणजे जे काही खराब स्पर्म आहेत, इमोटाईल आहेत किंवा ज्याच्यामध्ये काही डेब्रिस असेल तो बाजूला काढला जातो आणि ऍक्टिव्हली मोटाईल स्पर्म मग आपण सर्व्हिक्समधून युट्रसमध्ये आत एक IUI कॅन्युला असतो, प्लास्टिक कॅन्युला, त्याने आपण फक्त जस्ट स्पर्म आत तिथे डिपॉझिट करतो युट्रसमध्ये. सो IUIचा म्हणून सक्सेस रेट अराउंड 20-25% आहे. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की IUI मध्ये आपण फक्त जे स्पर्म युजली वजानात डिपॉझिट होणार ते आपण फक्त सर्व्हिक्समधून युट्रसमध्ये डिपॉझिट करतोय, ते आपण थोडेसे बेटर क्वालिटीचे करतो आहोत आणि आपण ओव्ह्युलेशनसाठी पण फिमेलला मदत करतो आहोत. पण ते झालेलं ओव्ह्युलेशन आहे ते ट्यूबमध्ये जातंय का, स्पर्म तिथपर्यंत पोहोचतोय का, तो त्याला फर्टिलाइज करतोय का, किंवा त्याची क्वालिटी कशी आहे हे काही आपल्या हातात नसतं. सो IUI ही तशी प्राथमिक ट्रीटमेंट आहे. IVF बद्दल काही मिसकन्सेप्शन्स आहेत का, जे तुम्हाला जाणवतात पेशंटकडनं विचारले गेलेले प्रश्न असतील किंवा त्यांच्या नातेवाईकांनी काही प्रश्न विचारले असतील? बरेच मिसकन्सेप्शन्स आहेत ऍक्च्युली, काही म्हणण्यापेक्षा. आणि नातेवाईकांचा त्यात थोडा जास्त रोल असतो. कारण काय होतं की एकतर आता IVF लागणार म्हणल्यावर असं काहीतरी आकाश कोसळल्यासारखंच लोकांना वाटतं, काहीतरी आता मेजर करायला लागते आपल्याला, असा अजूनही समज आहे. मग तेव्हा सगळे फॅमिली मेंबर्स येतात आणि मी मगाशी सुरुवातीला सांगितलं तसं ना, कुठेतरी काहीतरी माहिती घेतलेली असते, काहीतरी गुगल सर्च केलेलं असतं, इनकम्प्लीट
इन्फॉर्मेशन असते, त्याच्यामुळे ऑलरेडी काहीतरी ग्रह असतात मनात पेशंटच्या, नातेवाईकांच्या. त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट पहिलं मी सांगितलं तसं की ते काहीतरी आर्टिफिशियल आहे, कृत्रिम आहे, म्हणजे हे नैसर्गिक नाहीये, तर आम्हाला हे नकोच. तर पेशंटला आम्ही हेच सांगतो की जी काही नैसर्गिक प्रोसेस तुमच्या शरीरात घडतीये ती काही कारणास्तव तुमच्या शरीरात घडू शकत नाहीये. तर ती प्रोसेस आपण फक्त तीच सेम प्रोसेस तुमच्या शरीराबाहेर घडवतोय आणि एकदा का ते बाळ तुमच्या शरीरामध्ये सोडलं की तिथून पुढे ते नॅचरलीच ग्रो होणार आहे. म्हणजे असं नाही की आयव्हीएफने प्रेग्नन्सी राहिली म्हणून ते काहीतरी वेगळं बाळ निघणार आहे. तो हे मनातून काढणं गरजेचं आहे की काहीतरी हे आर्टिफिशियल आणि ॲबनॉर्मल आहे. राईट. दुसरं त्यांना वाटतं की बाबा ह्या बाळात पण काहीतरी ॲबनॉर्मॅलिटीज येतात किंवा ट्विन्सच होतात, मल्टिपल प्रेग्नन्सीज होतात. तर तसंही नाहीये की आता सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर पण केलं जातं, ज्याच्यामध्ये एक बाळ राहू शकतं. क्वचितच काही पेशंट्समध्ये असं होतं की 3 प्रेग्नन्सीज वगैरे राहतात, पण तेही एम्ब्रिओ रिडक्शननी कमी करता येतात. ते आता कारण 2 एम्ब्रिओजच आपण ट्रान्सफर करू शकतो, पण कधी कधी ते डिव्हाइड होतात आणि 3 तयार होतात. अशा वेळेस पण आपण ते रिड्यूस करू शकतो. पण सध्या तरी आपण एक सिंगल एम्ब्रिओ कसा राहील पेशंटला याच्याकडेच फोकस करतोय. बरोबर. आणि ॲबनॉर्मॅलिटीज कसं आहे की आयव्हीएफमुळे होत नाहीत त्या जर तुमच्या एम्ब्रिओजमध्ये त्या असतील तर तुमच्या अनुवंशिकतेने त्या येणार असतील तर त्या येतात, पण आयव्हीएफच्या प्रोसेसमुळे त्या होत नाहीत. बाकीचे गैरसमज की 100% आम्ही आता खर्च करतो आहे तर आम्हाला 100% ह्याचं मिळायला पाहिजे, आता आपण करतोय, तर ते आता आपण रिझल्ट बाबत बोललो की त्या गोष्टी थोड्याशा पेशंटच्या पेशंटमध्ये अवलंबून राहतात. असे काही आहेत गैरसमज. राईट. मी मनस्वी कॅम्पेन याविषयी आपण आता थोडं विस्ताराने बोलूया, पण त्याच्या आधी आय थिंक थोड्या काही कॉन्सेप्ट पण क्लिअर करणं गरजेचं आहे. तर आधी मी मनस्वी कॅम्पेन काय ते तुम्ही सांगा आणि जोडीनी येणाऱ्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्याविषयी पण आपण बोलू. मी मनस्वी हा कॅम्पेन आम्ही आता 25 जुलैला वर्ल्ड आयव्हीएफ डे होता तेव्हा आम्ही हा जाहीर केला कॅम्पेन. हा कॅम्पेन आम्ही ॲमॉक्स म्हणजे महाराष्ट्र राज्य स्त्रीरोगतज्ञ संघटना जी आहे, सगळे गायनेकोलॉजिस्टची स्टेट लेवल ऑर्गनायझेशन, त्याच्या थ्रू हा आम्ही कॅम्पेन केलेला आहे. ज्याच्यामध्ये आम्ही पब्लिक अवेअरनेस कमिटी, ज्याची मी चेअरपर्सन आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही त्याचे 2 आस्पेक्ट आहेत त्या कॅम्पेनचे. एक तर त्याच्यामध्ये आम्ही सायंटिफिक नॉलेज डॉक्टर्सला देणार आहोत आणि जनजागृती करून लोकांपर्यंत पण पोहोचणार आहोत. तर मी मनस्वी एकतर कसे की मनस्वीपणे स्त्रियांना जगता यावं. तर मनस्वितता ही फक्त त्यांच्या ड्रेसिंग स्टाईल किंवा एज्युकेशन किंवा करिअरबाबतच नाही सीमित ठेवून उपयोग आहे. तर आपल्याला त्यांना तो फ्रीडम ऑफ फर्टिलिटी त्यांचा, म्हणजे त्यांना त्यांची प्रेग्नन्सी स्वतः त्यांना प्लॅन करता आली पाहिजे, याच्यासाठी ती मनस्वी होण्यासाठी कम्प्लिटली हा कॅम्पेन आहे. कारण काय होतंय की आपण मुलींना लहानपणापासून मुलांच्या बरोबरीने वाढवतो, त्यांना आपण एज्युकेशन देतो, त्यांना आपण करिअरला फोकस करायला शिकवतो, पण एका विशिष्ट वयाला गेल्यावर त्यांना मग ते जर त्यांना फॅमिली हवी असेल, मुलं हवी असले, तर त्यांना कुठेतरी करिअर कॉम्प्रोमाइज करायला लागतं. किंवा मग तिने ठरवलं की मला करिअर करायचंय, तर मग तिला कुठेतरी फॅमिली कॉम्प्रोमाइज करायला लागते. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग तो बॅलन्स साधणं फार अवघड होतं. तर त्याच्यामुळे आपलं फर्टिलिटी पोटेन्शियल, जे मी मगाशी AMH हॉर्मोन सांगितलं किंवा सोनोग्राफी सांगितल्या, तर आपलं फर्टिलिटी पोटेन्शियल समजून घेणं फार गरजेचं आहे. आपण जेव्हा वेट करतोय, आपण सगळं प्लॅन करतो लाईफमध्ये, आपलं सगळं म्हणजे आपलं करिअर प्लॅन करतो, आपलं बाकी घर प्लॅन करतो, आपले फायनान्सेस प्लॅन करतो, पण आपण कधी कधी सध्या असं होतं या जनरेशनमध्ये की आपण ह्या इम्पॉर्टंट आस्पेक्टकडे थोडंसं टेकन फॉर ग्रँटेड होतंय की पुढे बघता येईल, आणि क्वचित असं होतंय, बघायला मिळतंय की ती वेळ निघून जाते. आणि सध्या काय होतंय, आपली जी लाईफस्टाईल बदलली आहे किंवा जे काही पोल्युशन आहे, फर्टिलायझर्स वापरले जात आहेत, स्ट्रेस आहे, त्याच्यामुळे सध्या स्त्रियांचा कल हा प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअरकडे चाललाय. म्हणजे स्त्रियांची जी एजची कपॅसिटी आहे ती अर्ली एजमध्येच कमी कमी होत चालली आहे किंवा त्याची क्वालिटी कमी होत चालली आहे. त्यामुळे ही स्टेप थोडी लवकर घेणं गरजेचं आहे. आपण नाही म्हणू शकत की 22व्या वर्षी लग्न करा, सगळं तुम्ही सोडा आणि मुलं करा, हे आपण प्रत्येकाला नाही सांगू शकत. पण एज ऑफ मॅरेज आणि एज ऑफ फर्स्ट प्रेग्नन्सीचाही विचार करायची थोडी सगळ्यांनी गरज निर्माण झाली आहे, कारण हे बदल होत आहेत शरीरात आणि आपण ते ऍक्सेप्ट करायला पाहिजेत. आणि जर आपल्याला थांबायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण फ्रीझिंग करू शकतो,
त्याला हम्म. आपण सोशल फ्रीजिंग म्हणतो. त्यात बर. आपण स्त्री बीजांड काढून आपण ती फ्रीज करतो हम्म. आणि जेव्हा तुम्हाला नंतर प्लॅन करायची प्रेग्नन्सी तेव्हा करू शकतात. तर बर. हा फ्रीजिंगचा कन्सेप्ट आहे जो त्याच्या आधी समजून घेणं गरजेचं आहे. राईट. सो तो म्हणजे त्याला क्रायो फ्रीजिंग असं म्हणतात का? हा, त्याला आता क्रायो म्हणजे एक्स्ट्रीम लो टेम्परेचरला. ओके. सो त्याला फ्रीजिंगमध्ये काय होतं की आपण एकतर एग्सचं फ्रीजिंग करू शकतो, स्पर्मचं फ्रीजिंग करू शकतो आणि एम्ब्रिओचं पण फ्रीजिंग करू शकतो. ओके. तर हे काहीही आपल्याला फ्रीज करायचं असेल तर प्रिन्सिपल सेम आहे की ते जी कुठली सेल असेल बायोलॉजिकल त्याला आपण लिक्विड नायट्रोजनमध्ये -196 डिग्रीला फ्रीज केलं जातं. ती प्रोसेस आहे जी एम्ब्रिओलॉजिस्ट करतात आणि ती त्या लेवलला त्याच्यामध्ये ती अरेस्ट स्टेजमध्ये राहते. म्हणजे ती तिथून पुढे डिवाइड होत नाही, तशीच राहते, इंटॅक्ट राहते, डॅमेज होत नाही. आणि जेव्हा आपल्याला ते यूज करायचे आहे सेल तेव्हा आपण त्याला थॉ करतो. थॉ आपण 37 डिग्रीला करतो आणि मग ती जेव्हा आपण थॉ करतो ते तेव्हा परत लाईव्ह होऊन ती पुढची प्रोसेसमध्ये एंटर होते आणि मग तिथून पुढे मल्टिप्लिकेशन किंवा पुढच्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या पुढे चालू होतात. तर हे प्रिन्सिपल आहे फ्रीजिंगचं. सो आता ह्याच्यामध्ये ते फ्रीज केलेलं जर का एग असेल किंवा एम्ब्रिओ असेल तर हे किती वर्ष तसं राहू शकतं? नाही, ते कितीही वर्ष राहू शकतं आयडियली. पण याच्यातही आता हे महत्वाचं आहे समजून घेणं की फ्रीजिंग नंतर जे थॉईंग होतं त्याचेही जे रिझल्ट असतात तेही तुमच्या एग, स्पर्म आणि एम्ब्रिओच्या क्वालिटीवर अवलंबून असतात. म्हणजे असताना जर एग क्वालिटी तुमची पुअर असेल किंवा स्पर्म क्वालिटी पुअर असेल, कारण शेवटी ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस त्याला सहन होण्यासाठी, ते विथस्टँड करण्यासाठी तेवढा ती सेल तेवढी सशक्त पाहिजे. जर असतानाच ती बायोलॉजिकली एवढ्या चांगल्या क्वालिटीची सेल नसेल तर मग ह्याच्यामध्ये थॉ करताना कधी कधी रिझल्ट हॅम्पर होऊ शकतात. पुढचा असा प्रश्न आहे की हे कोणी ऑप्ट केलं पाहिजे किंवा याकडे सगळ्या लोकांनी कसं पाहायला पाहिजे? ह्या असे 2 प्रश्न आपण एकत्रित घेऊया. एकदा आधी फ्रीजिंग काय काय केलं जातं ते आपण बघूयात. मी म्हटलं तसं की आपल्याला एग्स फ्रीज करता येतात स्त्रियांची, पिजांडा आपण म्हणतो त्याला. आपण स्पर्म फ्रीज करू शकतो आणि थर्ड आपण एम्ब्रिओ फ्रीजिंग पण करू शकतो. तर आपण एक एक बघूयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ते कोणी करायचं, कसं करायचं. तर आता एग फ्रीजिंग बाबत जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये 2 सिच्युएशन्स आहेत. एक आपण जे आता कॉमनली विचार केला जातो किंवा विचारलं जातं त्याला आपण सोशल फ्रीजिंग म्हणतो. सोशल फ्रीजिंग म्हणजे जे आता आपण म्हणालो, जे आपण मी मनस्वी कॅम्पेन थ्रू आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय की आत्ता लग्न झालेलं आहे पण सेटल नाहीये, फायनान्शियली सेटल नाहीये किंवा फॉर सम रिझन आत्ता प्रेग्नन्सी लगेच नको आहे. तर अशा वेळेस आपल्याला जर तिशीला प्रेग्नन्सी हवी आहे पुढे, तर तोपर्यंत आपला ओसाईट रिझर्व चांगला असेल किंवा क्वालिटी चांगली असेल हे आपण नाही सांगू शकत. तर त्याच्यासाठी ते टेस्ट करून घ्या. आयदर तुमचं AMH कसं आहे बघा, किंवा हेही महत्वाचं आहे की 25ला तुम्ही नाही सांगू शकत की 30ला तुमचं चांगलं असेल का. बरोबर. सो तुम्हाला चान्स नसेल घ्यायचा तर तुम्ही तुमचे एग्स फ्रीज करू शकता. एग फ्रीजिंग म्हणजे जी काही मी IVFची प्रोसिजर सांगितली, इंजेक्शन घेऊन भूल देऊन अंडी काढणं बाहेर, ही सेम होते प्रोसिजर. सो IVF सेंटरलाच तुम्हाला जायला लागतं आणि मग ते एग्स तुमचे फ्रीज केले जातात. आता ह्याच्यात महत्वाचा पॉईंट असा आहे की जर तुमचं लग्नच झालेलं नाहीये तर मग आम्ही युजली एग फ्रीजिंग सजेस्ट करतो. जर लग्न झालेलं असेल आणि जर तुम्हाला इफ बोथ द पार्टनर्स त्याच्यामध्ये रेडी असते तर मग आपण एग आणि स्पर्म हस्बंडचा घेऊन आपण एम्ब्रिओ फ्रीजिंग करतो. आता यात दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काही मुलींमध्ये अनफॉर्च्युनेटली यंग एजमध्येच ओव्हरीचे कॅन्सर्स किंवा दुसरे काही कॅन्सर्स होतात आणि मग त्यांना त्याच्यासाठी किमोथेरपीला, रेडिओथेरपीला पुढे जायला लागतं. आणि किमोथेरपी, रेडिओथेरपीनी सगळ्यात जास्त अफेक्ट होणाऱ्या बॉडीतल्या सेल्स म्हणजे आपल्या गॅमेट्स आहेत. त्याच्यामध्ये oocytesवर खूप त्याचा इफेक्ट होतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण मग त्यांना ट्रीटमेंट स्टार्ट करायच्या आधी काही शॉर्ट सायकल्स देऊन, कारण त्यात कसं आहे की त्यांचं लाईफ इज मोर इम्पॉर्टंट. तर आम्हाला त्यांच्याबरोबर ऑन्कोलॉजिस्ट बरोबर काम करायला लागतं. आम्ही त्यांना म्हणतो आम्हाला फक्त 15 दिवस द्या. विदिन दॅट पिरियड ऑफ टाइम आपण ते एग्स काढून त्यांचे फ्रीज करतो, कारण आपण कॅन्सरची ट्रीटमेंट पण डिले नाही करू शकत त्या मुलींची. पण आपण तो अर्लिएस्ट पॉसिबल प्रोटोकॉल्स वापरून त्यांचे एग्स काढून फ्रीज करू शकतो आणि जेणेकरून नंतर भविष्यात तिचं लग्न झाल्यावर तिला आई होण्याच्या सुखापासून वंचित नाही होता राहायला लागलं पाहिजे. सो सिमिलरली स्पर्मचं पण आहे. स्पर्ममध्ये पण कधी कधी बऱ्याचदा कॅन्सर्स असतात, ब्लड कॅन्सर्स असतात किंवा काही ज्याच्या मेडिसिन्समुळे वगैरे स्पर्म काउंटवर
अफेक्ट होऊ शकतो. तर अशा वेळेस सुद्धा ती ट्रीटमेंट स्टार्ट करायच्या आधी सिमेन सॅम्पल फ्रीज करून ठेवणं फार गरजेचं आहे. आणि सिमिलरलीच काही वेळा IVF ट्रीटमेंटमध्ये आम्ही स्पर्म फ्रीजिंग सांगतोच, कारण त्या ट्रीटमेंटच्या दरम्यान स्पर्म जेव्हा सॅम्पल रिक्वायरमेंट असते तेव्हा काही जेंट्सला प्रॉब्लेम येऊ शकतो द्यायला सॅम्पल, तर रुटीनली स्पर्म फ्रीजिंग केलं जातं. अजून एक आहे की बाबा काही वेळा लोक मिलिटरीत असतात, नेव्हीत असतात आणि मग त्यांना 3-4 महिन्यातून एखादा आठवडा सुट्टी मिळते. मग अशा वेळेस पण आम्ही त्यांचे स्पर्म फ्रीज करून ठेवतो. मग आम्ही IUI प्रोसेस वगैरे करू शकतो, कारण त्यांना फॅमिली प्लॅन करणं फार अवघड होतं त्यांच्या सुट्ट्या ऍडजस्ट करून. बरोबर. आणि एम्ब्रिओ फ्रीजिंगचं आपण आता म्हटलं तसं की प्रेग्नन्सी, लग्न झालेला जोडपा आहे आणि आता प्रेग्नन्सी नकोय, तर एम्ब्रिओ फ्रीजिंग कधीही केलेलं चांगलं, कारण एग फ्रीजिंग करण्यापेक्षा तो एम्ब्रिओ जास्त प्रोटेक्टेड राहतो त्या एन्व्हायरमेंटमध्ये. आणि एम्ब्रिओ फ्रीजिंगचे थोडेसे चान्सेस एग फ्रीजिंग पेक्षा बेटर आहेत. रिझल्ट वाईज थोडे बेटर आहेत. असं मी नाही म्हणणार की एग फ्रीजिंगचे चांगले नाहीयेत, पण गिव्हन अ चॉईस जर आम्हाला विचारलं तर आम्ही सांगतो की जर ऑलरेडी लग्न झालंय तर गो फॉर एम्ब्रिओ फ्रीजिंग. असं आहे. स्त्रियांना ते स्वातंत्र्य आहे टू प्रिझर्व्ह देअर फर्टिलिटी. राईट. तर त्याविषयी अजून थोडंसं मला जाणून घ्यायला आवडेल की हे कुठे करता येऊ शकतं, किंवा समजा जर तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर त्यासाठी काही प्रोसिजर आहे का, त्यांच्या काही प्री टेस्ट करणं कितपत गरजेचं आहे, किंवा कुठल्या मुलींनी ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. अर्थात आपण म्हणू शकतो की सगळ्या स्त्रियांनी हे करावं, ह्याचा विचार करावा, ह्याची माहिती घ्यावी, पण टिपिकली अजून काही पॉइंटेड केस स्टडीज जर का तुम्ही सांगू शकलात. नाही, याच्यामध्ये आमचा टार्गेट ग्रुप असा आहे की मी मगाशी म्हटलं तसं याचे 2 आस्पेक्ट्स आहेत या कॅम्पेनचे. एक तर सायंटिफिक आम्ही त्याच्यामध्ये सेशन्स घेणार आहोत जे डॉक्टर्ससाठी असणार आहे, कारण खूप वेळा ह्याच्यामध्ये जनरल प्रॅक्टिशनर्स, बाकी जनरल गायनॅकोलॉजिस्ट सगळ्यांना अवेअर करणं गरजेचं आहे, कारण पेशंट हा सगळ्यांपर्यंत जाणार आहेत किंवा त्याचं हे नॉलेज सगळ्यांना असणं गरजेचं आहे, तर आपण एज्युकेट करू शकू सगळ्यांना. आणि सेकंड आस्पेक्ट त्याचा असा आहे की आम्ही जाऊन त्याच्यामध्ये पब्लिक अवेअरनेस करणार आहोत. राईट. आता पब्लिक अवेअरनेस किंवा इथे आम्ही करताना जसं मी सांगितलं तसं आमचा टार्गेट ग्रुप जिथे थोडंसं करिअर आणि शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं आणि थोडं आपण फर्टिलिटीकडे थोडंसं दुर्लक्ष करतोय किंवा त्याचे प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात, म्हणून जिथे IT कंपनीज असतील किंवा जिथे जी कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस, किंवा जिथे पुढे आता प्लॅनिंग करतात आपल्या ह्याचं, तर तिथे आम्हीच हे सगळे आता कॅम्पेन हा आता आम्ही जस्ट लॉन्च केलाय, तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी करणार आहोत. त्याचे आम्ही अमॉक्सचं आमचं YouTube चॅनल आहे, तर त्याच्यावर आम्ही त्याच्याशी रिलेटेड त्याच्याशी रिलेटेड जे काही आमचे टॉक्स असतील किंवा असेल ते आम्ही टाकूच. या कॅम्पेनचं इव्हन लॉन्च पण आम्ही आमच्या चॅनलवर केलाय, की त्याच्यामध्ये आम्ही त्या कॅम्पेनची सविस्तर माहिती सांगितली आहे. तर हाच आहे उद्देश की महाराष्ट्रभर तरी आता सध्या वेगवेगळ्या ठिकाणी हा कॅम्पेन जाऊन लोकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांचा इम्पॉर्टन्स सांगावा. एजचं मी म्हटलं तसं क्रायटेरिया नाही सांगतायत, कारण प्रत्येकाची फर्टिलिटी वेगळी असते. सो कधीही कोणी आपण टेस्ट करून घेऊ शकतो लग्नानंतर. काहींना 28व्या वर्षी सुद्धा प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर आम्ही बघतो आणि काहींची 30-35 पर्यंत सुद्धा एग्स चांगली असतात. त्याच्यामुळे असं नाही आपण म्हणू शकणार की अजून 30 पर्यंत आपल्याला काही रिस्क नाहीये. सो ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम किंवा इव्हन बिफोर मॅरेज, कारण शेवटी लग्नाचं वय ठरवताना पण ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. सो आफ्टर 21 इयर्स ऑफ एज, कारण ते लिगल एज आहे सध्या ट्रीटमेंटचं, एनी ट्रीटमेंटचं, तर 21 इयर्स ऑफ एज नंतर आपण ह्या गोष्टी टेस्ट करू शकतो. आणि मग त्याच्यामध्ये आपण जर आपल्याला वाटलं एग्स कमी आहेत तर मग आपण एग फ्रीजिंग करू शकतो आणि त्या पद्धतीने आपण पुढे गोष्टी ठरवू शकतो. इव्हन ऍथलीट्स आणि या लोकांना किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधले लोक जिथे बेसिकली कसं आहे त्यांची बॉडी इमेज खूप इम्पॉर्टंट समजली जाते. सो त्यांना मला असं वाटतं की ऍथलीट म्हणा किंवा ऍक्टर्स म्हणा, त्यांना त्यांचा करिअरचा जो टायमिंग आहे पीकचा आणि त्यांचा फर्टिलिटीचा जो टाइम आहे तो क्लॅश होतो. सो तेव्हा त्यांना दोन्ही नाही मिळू शकत ते, आणि जरी केलं तरी सुद्धा त्यातून परत रिकव्हरी करून बॅक टू नॉर्मल यायला आता ऍक्सेप्टन्स वाढलाय, डेफिनेटली वाढलाय आधीपेक्षा, पण डिफिकल्टी येऊ शकते. सो पण हे फक्त तसं नाहीये, आम्ही आता हे रुटीनली बघतोय, तर ऍक्टर ऍक्ट्रेसेस किंवा हे यांच्यापेक्षा सुद्धा हे रुटीनली आपल्याला हे दिसतंय. कारण कसं होतंय की लाईक द एज ऑफ मॅरेज लेट झालेला आहे. एज ऑफ मॅरेज नंतर मग एकमेकांना समजून घेणं किंवा मग त्यांना एक फ्रीडम हवा आहे पहिले 2-3 वर्ष,
आणि मग त्याच्यामध्ये मग काहीतरी करिअरचं येतंय, जसं IT मध्ये खूप वेळा मग आउट ऑफ इंडिया जायला लागतं किंवा मग नॉट स्टेइंग टुगेदर, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये होईल सेटल करू अशा ह्याच्यामध्ये कधी कधी लेट होतं आणि मग कारण नसताना मग आपल्याला पुढे त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. राईट. सो सो ते हा समजून घे. पॉझिटिव्ह ऑप्शन आहे असं पाहिलं खूप पाहिजे. चांगला पॉझिटिव्ह ऑप्शन आहे, त्याच्यात निगेटिव्हली बघण्यासारखं काहीच नाही. इट इज जस्ट लाईक प्लॅनिंग युअर करिअर ऑर प्लॅनिंग युअर फायनान्सेस. इट इज इक्वली इम्पॉर्टंट, आय मस्ट से. कारण हे नंतर मग आपल्याला जेव्हा आपल्याला वाटतं रे आता आपण करायचंय, मग तेव्हा वेळ निघून गेलेली असली की मग पुढचे प्रॉब्लेम्स येतात. परत आपण अकलूज फर्टिलिटी क्लिनिक मध्ये जाऊ. तिथे आता 5 वर्ष जेव्हा तुम्ही अवेअरनेसचं काम करताय, त्याच्यानंतर तुम्हाला दिसणारा जो फरक आहे ओव्हरऑल, तर त्याविषयी पण सांगा. आता मी हे म्हणेन की नक्की मानसिकता तर खूप बदलली आहे, ऍक्सेप्टन्स आलाय टू द ट्रीटमेंट. आणि हे फक्त कपलचं होऊन उपयोग नसतो, हे आजूबाजूचं म्हणजे पेरेंट्स आणि हे सगळं इन लॉज ह्या सगळ्यांचा ऍक्सेप्टन्स आधीपेक्षा खूप चांगला आलाय. आणि जसं आपण पेशंटचं जसं जसं फेथ वाढतोय तसं आता वी स्टार्टेड विथ 1 इन्क्युबेटर, वी हॅव 3 इन्क्युबेटर्स नाव. म्हणजे आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये पण आता ब्लास्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आम्ही पेशंटला देऊ शकतोय. सो पेशंटचं जसं त्याच्यामध्ये कसं आहे ना की IVF मध्ये वी आर डुईंग समथिंग विच इज नॅचरली डिफिकल्ट टू हॅपन. डॉक्टरांचा प्रयत्न तर इम्पॉर्टंट आहेच आहे. म्हणजे जेव्हा आम्ही 100% देतो आणि जेव्हा 100% पेशंट ट्रीटमेंट आणि फेथ दोन्ही देतात, तेव्हा कुठे मग सक्सेस 70% पर्यंत जाऊ शकतो. सो तो विश्वास खूप इम्पॉर्टंट आहे. कारण एका वेळेस केले लगेच पॉझिटिव्ह आले असं होत नाही, त्याला खूप फॅक्टर्स आहेत, पण त्याला मार्ग पण आहेत. तर त्या पद्धतीने आपण पुढे गेलो, विश्वास ठेवला तर होतात. डेफिनेटली काही केसेस अशा आहेत की ज्याला नाही रिझल्ट येत आणि खूपच डिफिकल्टी असतात, पण आपण आपले प्रयत्न तर नक्की करू शकतो. या IVFच्या ट्रीटमेंट बरोबर मेंटल हेल्थ पण कदाचित महत्वाची असणार आहे, तर त्याच्यासाठी मग आपल्याकडनं काही सपोर्ट असतो किंवा असं काही असतं का? मेंटल हेल्थ सगळीकडेच इम्पॉर्टंट आहे सध्या, कारण आपण कम्प्लिटली मेंटल हेल्थला निग्लेक्ट करतो. त्याचं प्रमाण डिप्रेशन, अँझायटी आणि मेंटल हेल्थचं इतकं जास्त आहे, स्पेसिफिकली फिमेल्समध्ये. जसं आता मी म्हणतो मेनोपॉज किंवा पोस्ट डिलिव्हरी, ज्याला मी पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतो, त्याचं प्रमाण इतकं जास्त आहे आणि ते कम्प्लिटली इग्नोर केलं जातं की ते नॉर्मल आहे म्हणून. सो मेंटल हेल्थ इटसेल्फ इज कम्प्लिटली निग्लेक्टेड हेल्थ. आपल्याला आपण त्या गोष्टीला महत्वच देत नाही, ते सगळ्यांनीच देणं गरजेचं आहे. आणि कुठलीही ट्रीटमेंट असो, स्पेसिफिकली IVF ट्रीटमेंट ज्याच्यामध्ये मल्टिपल फॅक्टर्स अफेक्ट होतात, तिथे तर फार महत्वाची आहे. मेंटल हेल्थमध्ये आम्ही सांगू शकतो, काउन्सिलर्स असतात, काउन्सिलर्स सांगतात. आणि याच्यामध्ये पेशंटनी स्वतः त्याच्यामध्ये थोडं मी म्हटलं तसं की एक्सरसाइज इटसेल्फ इज अँटी डिप्रेसंट, जे एन्डॉर्फिन्स रिलीज होतात, किंवा मेडिटेशन हेल्प्स. तर ह्याच्यामध्ये नक्की फायदा होतो. कदाचित ऐकायला थोडंसं ऑड वाटेल, पण असा पण प्रश्न येतो का तुम्हाला की IVF मधनं होणारं जे बाळ आहे, तर ते समहाऊ कारण ते बाहेर त्याची प्रक्रिया होती, तर ते आपलं बाळ नाहीये, अशा टाईप किंवा अशा मानसिकतेने काही पेशंट्स तुमच्याकडे येतात का? हे थोडंसं शहरात नसेल, पण थोडंसं गावाकडे ही मानसिकता खूप जास्त आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की एखाद्या जोडप्याने IVF केलं आहे, राहिलं आहे प्रेग्नन्सी त्यांना, तर त्याचं गृहीत थोडं धरलं जातं की हे बाळ त्यांचं नाहीये, मग त्यांनी काहीतरी बँकेतून घेतलंय किंवा डोनर काहीतरी बाहेरून घेतलंय. हा फार मोठा गैरसमज आहे आणि हा आम्ही बऱ्यापैकी फेस केला आणि त्याच्यामुळे लोक IVF ची ट्रीटमेंट घ्यायची टाळायचे किंवा त्याच्याबाबत लोकांना एक थोडंसं मनामध्ये संकोच वाटतो. त्यांना असं आपण IVF सेंटरला जातोय हे लोक लपवतात किंवा त्या गोष्टीबाबत त्यांना मनात असं वाटतं की हे कारण बाहेर सांगितलं लोकांना तर त्यांना वाटेल की हे त्यांचं नाही किंवा त्यांच्यात काहीतरी कमी आहे. याच्याकडे लोक त्या दृष्टीने अजूनही बघतायत की आपल्याला अशी काहीतरी ट्रीटमेंट घ्यायला लागते जी गोष्ट नैसर्गिक होत नाहीये, मग आपण काहीतरी करतोय आणि मग आपल्यात काहीतरी खोटे, आपल्यात कमी आहे आणि या नजरेने लोक आपल्याकडे बघतील. त्यामुळे लोक अजूनही IVF सेंटरमध्ये जातोय किंवा ट्रीटमेंट घेतोय हे नातेवाईकांना सांगत नाहीत, किंवा IVF प्रेग्नन्सी असेल तर ते फाईलवरून खोडलं जातं की ही IVF प्रेग्नन्सी आहे, कारण ते त्यांना सांगायचं नसतं. त्याच्या मागचं कारण हे की त्याच्या मागे लोकांचा गैरसमज असा आहे की IVF आहे तर यांना काहीतरी यांच्यात प्रॉब्लेम आहे आणि मग कदाचित हे बाळ त्यांचं नाहीये. तर हा गैरसमज आधी मनातला काढला पाहिजे, कारण जवळजवळ 80 to 90% मध्ये आपण जो काही एग्ज आहेत
ते त्या स्त्रीचे घेतले जातात, स्पर्म हजबंडचेच घेतले जातात आणि ट्रान्सफर आपण त्यांचंच बाळ करतो, जे आत्तापर्यंत आपण बोलत आलोय. काही केसेसमध्ये जिथे एग्ज अगदीच नसतील, जसं मी म्हटलं की आता लग्नच 39ला झालंय, 40ला झालंय आणि आपण एग्स टेस्टिंग केले आणि आता एग्ज नाहीच आहेत बॉडीत शिल्लक, किंवा आपण प्रयत्नही केले पण नाही मिळाले तिचे एग्स, किंवा जे काही मिळाले ते अगदीच पुअर क्वालिटीचे होते, किंवा एखाद्या पेशंटला आधी कॅन्सर ट्रीटमेंट झालेली आहे आणि तिने नाही रिझर्व्ह केलेत आणि तिला आता प्रेग्नन्सी हवी आहे, अशा वेळेस मग आपल्याला डोनर एग्स घ्यायला लागू शकतात. जे डोनर एग्स म्हणजे कम्प्लिटली लिगल पद्धतीने डोनर्स अलॉट केले जातात, ज्यांचं पेपरवर्क केलं जातं प्रॉपर लिगल पद्धतीने, त्यांच्या एजन्सीज असतात ज्यांचं आपण कायदेशीर पद्धतीने त्याचं ॲफिडेव्हिट करून आधार कार्ड लिंक करून ते डोनर्स आपण ॲक्सेप्ट करतो. त्यांचे सगळे टेस्ट केलेले असतात, व्हायरल मार्कर्स आणि बाकीच्या गोष्टी. त्याच्यामागे आपण त्यांचे जे बाकीच्या गोष्टी, काही मेजर फिजिकल इलनेसेस नाही आहेत ना, हे सगळं बघतो. आणि मग डोनर एग्स म्हणजे आपण त्या स्त्रियांना इंजेक्शन देऊन त्यांचे एग्स घेतो, हजबंडचे स्पर्म घेतले जातात, एम्ब्रिओज तयार केले जातात आणि मग ट्रान्सफर केले जातात. क्वचित प्रसंगी जर स्पर्म काउंट खूप कमी असेल, कमी म्हणण्यापेक्षा नाहीच आहे, जसं मी सांगितलं अझूस्पर्मिया, जिथे आपल्याला टेस्टिक्युलर ॲस्पिरेशनमधून पण स्पर्म नाही मिळाले, अशा वेळेस मग आपल्याला स्पर्म्स बाहेरचे घ्यायला लागू शकतात. आणि काही कपल्समध्ये अनफॉर्च्युनेटली दोघांच्या मध्ये प्रॉब्लेम असतो, मग अशा वेळेस एग्स पण बाहेरून घ्यायला लागतात, स्पर्म पण बाहेरून घ्यायला लागतात आणि एम्ब्रिओ मग आपल्याला तो बाहेरून मग तो युट्रसमध्ये फक्त तिच्या ट्रान्सफर केला जातो. पण हा जो होणार आहे ते कुठे 10% आहे, उरलेल्या 90% मध्ये हे नाहीये. पण हा थोडा गैरसमज आहे लोकांचा की IVF केले तर काहीतरी थोडंसं त्याच्या मागे वेगळी विचारसरणी आहे. ऍक्च्युली केस टू केस बेसिस याच्यात बऱ्याचशा गोष्टी बदलतात, पण ओव्हरऑल जर बघायला गेलं तर जी प्रोसिजर आपण डिस्कस केली तशीच होत असते. हो, आणि जरी माझं असं म्हणणं आहे की कसं आहे की काही प्रसंगी लागलं जरी घ्यायला एखाद्या पेशंटला, तरी त्याच्यातही आपण काही, जसं आपण किडनी डोनेट करतात, ब्लड डोनेट करतात, म्हणजे इट इज लाईक दॅट, म्हणजे त्याच्याकडे असं वेगळ्या नजरेने नाही बघितलं गेलं पाहिजे. का एखाद्या पेशंटला त्याची जर त्या ट्रीटमेंटची गरज आहे तर तो त्यांचा पर्सनल चॉईस आहे की हजबंड वाईफ कन्सेंटनी दे आर गोईंग फॉर दॅट ट्रीटमेंट. त्याच्यामुळे त्याच्याकडे असं काहीतरी संकोचित मनोवृत्तीने बघणं आपण आता बंद करायला पाहिजे. राईट. डॉक्टर रेवती, तुम्ही इथे आज आलात आणि खूप उत्तम माहिती दिली. आय थिंक चांगल्या पद्धतीने सहज सोप्या भाषेत तुम्ही IVF बद्दल माहिती दिलेली आहे. तर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि अकलूज क्लिनिकसाठी सुद्धा, फर्टिलिटी क्लिनिक जे आहे, तर त्याचे सगळे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊच या. त्यामुळे लोकांना तुमच्या क्लिनिकमध्ये संपर्क साधायचा असेल तर सोपं होईल. तर खूप खूप धन्यवाद. थँक्स अ लॉट. थँक्यू, धन्यवाद. मला पण खूप छान वाटलं. आम्ही पेशंटशी 1 to 1 आम्हाला कॉन्व्हर्सेशन करायला मिळतं, पण या प्लॅटफॉर्ममुळे मला जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि अशी मी आशा करते की सगळ्यांना फायदा होईल याचा. नमस्कार.